कल्पेश. आम्ही चाललो आहोत मल्लिकार्जुन टेम्पलला. आम्ही घरातून 7:30 वाजता निघालो आहोत आणि आम्ही चिकबल्लापूर या मार्गे जाणार आहोत. तर मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये मल्लिकार्जुनची स्टोरी सांगते. सर्वांनाच माहिती आहे ज्योतिर्लिंगाचं महत्व. तर कार्तिक स्वामी हे रुसले होते, तर त्यांना मनवण्याकरता शंकर पार्वती हे तिथे गेले. त्यामुळे तर ते ज्योतिर्लिंग स्थापित झाले आहेत आणि तिथे एक शक्तिपीठही आहे. माता सतीचं मानेचं अंग तिथे पडलं आहे, म्हणून तिथे एक शक्तिपीठ स्थापित झालं आहे. तर खूप छान असं वातावरण आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं वातावरण आहे. कसं वाटतंय सगळ्यांना? छान. आणि श्रावण महिन्यात आम्ही जातोय, त्यामुळे आम्हाला खूप जास्त आनंद होत आहोत. श्री शिवाय नमस्तुभ्यम. हाय फ्रेंड, आम्ही आता थांबलो आहोत जेवण्याकरता. कुर्नूलच्या अलीकडे 20 किलोमीटर हे एक हॉटेल आहे, जे एरोप्लेन थीम बेस आहे. तुम्ही बघू शकता एरोप्लेन आहे या ठिकाणी. आपण आता आत कसं आहे ते एक्सप्लोर करूया. कम ऑन. चलो 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 चलो. हवाई सुंदरी नाही का इथं? सो दिस इज द व्ह्यू. तुम्ही बघू शकता पूर्ण एरोप्लेन थीम आहे. खूप छान आहे. डिक्टो एरोप्लेन थीम आहे. साधारण 100 लोक बसतील अशी व्यवस्था आहे. वी होप मेनू पण छान असेल. मी मागवला आहे दाल तडका आणि जिरा राईस. छान आहे. कशी आहे टेस्ट? खूप छान आहे. हाय फ्रेंड्स, आम्हाला कुर्नूल सोडून जवळजवळ 1 तास झाला आहे. खूप छान असं वातावरण आहे बघा बाहेर. खूप छान असं वातावरण आहे. निसर्गरम्य वातावरण. खूप छान असा पाऊस पडत आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय मित्रांनो. सो आम्ही काल रात्री साधारणतः 7 वाजेच्या आसपास इथं पोहोचलो आणि आता मल्लिकार्जुनला पोहोचलो आणि नंदी हॉटेल इथे आम्ही संध्याकाळी डिनर घेतली. खूप सुंदर आहे तिथे, सोय पण छान आहे. आणि आता आम्ही पहाटे बघू शकतो. आम्ही प्रांगणात आलो आहोत मंदिराच्या. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती खूप छान असं दर्शन झालं शंकरजीचं. आणि कुठल्याही देवस्थानाला जर आपल्याला भेट द्यायची असेल तर नक्कीच पहाटे 3-3:30च्या आसपास आपण जायला पाहिजे. खूप छान असं दर्शन होतं. अगदी आमचं 10 मिनिटातच दर्शन झालं आणि खूप छान. आम्ही दर्शन इथं निवांतपणे बसलेलो आहोत. हर हर महादेव. इथं वातावरण खरंच खूप प्रसन्न आहे. इथं वर्दळ भरपूर आहे लोकांची. गजरा, बेलपत्र तुम्हाला सगळं इथे भेटेल. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मंदिरात कुठलाही मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. तर तुम्हाला ते जमा करायला लागतात. जवळचे क्लॉक रूम आहेत जिथे तुम्ही तुमचं मोबाईल वगैरे जमा करू शकता, बॅग जमा करू शकता. आणि फिजिकल काउंटर अवेलेबल आहेत तिकिटांकरता. पहाटे जे दर्शन पास असतात. 10 रुपीज आहे तिकीट आणि लगेजसाठी 20 रुपीज आहे. आणि बॅग जमा केल्यानंतर लगेचच तुम्ही क्यूमध्ये जाऊ शकतात आणि एकदम पहाटे सुंदर छानरित्या दर्शन घेऊ शकतात. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू. आयो शरण तिहारी प्रभु तार तार तू. पुढं काय आपण आलो आता साक्षी गणेश मंदिरामध्ये. अशी मान्यता आहे की दर्शन झाल्यानंतर, मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन झाल्यानंतर जोपर्यंत आपण इथे दर्शन घेत नाही तोपर्यंत ते सिद्धीत जात नाही. ओम गणपती नमः. गाव फलदारा आणि पंचदारा या लोकेशनला, जिथे शंकराचार्यांनी उपासना केली. आणि तिथे 2 वॉटरफॉल आहेत. एक डोक्यावर पडतो, एक साईडने पडतो. चला 5 पैकी पाणी म्हणून होतं. त्याचा प्रकार आहे. 5 गावा आहेत शंकरीच्या मुखाला. पुढे आपण पाहिलं तर फलदारा म्हणजे सरळ पाणी पडते. हा एक स्पॉट आहे.
हॅलो, गावात आला आहोत शिखर दर्शनम श्रीशैलम येथे, जिथून आपण मंदिराचं शिखर दर्शन बघू शकतो. हे एक हायेस्ट पिक पॉइंट आहे शिखर मल्लिकार्जुन मधलं. ज्या लोकांना साधारण दर्शन शक्य होत नाही ते इथून दर्शन घेतात शिखरचं. आपल्या धर्मात कहावत आहे, शिखर दर्शनम सर्व पापनाशनम. ते बघू शकता बघा इथं तंदीच्या अँगलमधून पलीकडच्या तुम्ही असं बघतात, समोर तुम्हाला मंदिराचं शिखर दिसते.